तिकडे सन्माननीय विक्रांतदादा पाटील आणि बाळासाहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. आणि या घराच्या किमती परत एकदा या विषयात तुम्ही वर्किंग करा आणि परत एकदा या घराच्या किमतीचा पुनर्विचार तात्काळ माझ्याकडे या. सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचा बाळासाहेबजी पाटील यांचा विक्रांतजी पाटील साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेबजी पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब यांचा. सिडकोची घरं मात्र महाग. ह्याचा परिणाम असा होतो की सिडकोच्या लॉटरीला रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे एक 25,000 घरांसाठी लॉटरी झाली आणि आता घरांसाठी ज्यांच्या आगमनाची आपण सारेजण प्रतीक्षा करत होतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय विक्रांतदादा पाटील विनंती करेन की त्यांनी लागलीच स्टेजवर यायचं आहे. आणि आपले लाडके आमदार विक्रांतदादा आपणा सगळ्यांना अभिवादन. खरं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते. कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठंतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते. हे मात्र खरं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला त्यातल्या हजारो नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून ज्या काही शुभेच्छा दिल्या, जे काही मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या मनातल्या हृदयातल्या ज्या काही भावना व्यक्त केल्या, खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याचं मन अभिमानानं त्या ठिकाणी भारावून गेलं. आणि जर का माझ्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको, खरं तर एवढंच खूप आहे अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे. आणि त्यामुळे मी या सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. आज हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की कशा पद्धतीनं सिडकोचं घर घेताना आमच्या मनात भावना होती, त्या घरांची किंमत ऐकल्यानंतर आमची अवस्था काय झाली, मग आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न कसा केला, सिडकोकडनं आमच्या मनामध्ये आमच्या वाट्याला कसा अपमान आणि कसं वाईट वागणूक आमच्या पदरात पडली. त्यानंतर जेव्हा मग आपण तो विषय माझ्याकडे आला, मी त्यात लक्ष घातल्यानंतर कसे टप्पे पुढे आले आणि त्यानंतर जेव्हा 1-1.5 वर्षाच्या म्हणजे 7-8 महिने सातत्याने लढा दिल्यानंतर जेव्हा या विषयाला यश मिळालं त्यानंतर प्रत्येकाच्या मनात काय भावना तयार झाली, हा जो प्रवास या ठिकाणी या मंचावरनं अनेकांच्या तोंडून ऐकला तेव्हा खरं तर खूप आनंद मला झाला. आणि यातून नक्कीच पुढचे अनेक विषय सोडवण्यासाठीची एक ऊर्जा, नवीन उर्मी त्यातून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. अक्षय तृतीयेसारखा आज 3.5 मुहूर्तातला एक सण असताना सुद्धा त्या ठिकाणी परिवारातले सगळे कार्यक्रम पूर्ण करून या ठिकाणी गेले 5 तासापासून ही सगळी मंडळी इथं न काही एकही मिनिट बाहेर न जाता 5-5 तास जेव्हा थांबून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं हेच या कार्यक्रमाचं यश आहे. त्यांच्या भावना किती आज शुद्ध आहेत, पवित्र आहेत, या सगळ्या विषयाचा आज मला अनुभूती या ठिकाणी आली. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छाही दिल्या. माझ्या मनोगतामध्येही मी त्यांना हे सांगितलं की शेवटी आपण सगळेजण हे परिवार आहोत. आपण त्या ठिकाणी नागरिक म्हणून जर का मी तुमच्याकडे फक्त बघून काम केलं असतं तर ह्यात यश किती आलं असतं मला माहीत नाही. पण या नागरिकांना परिवार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, हे सगळेजण आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, ही भावना जेव्हा तो प्रश्न हाती घेताना आमच्या हृदयात असते तेव्हा त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या आशा या जास्त वाढतात. त्यामुळे जेव्हा हे यश मिळालं, सिडकोच्या तोंडात गेलेला एखादा विषय काढणं म्हणजे अजगराच्या तोंडातून एखादा विषय काढण्यासारखं असतं. पण हा विषय जेव्हा घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या, इनडायरेक्ट इफेक्ट बघितला तर तो 17-18-19% ह्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम यातून होणार आहे. म्हणजे जर का आकड्यात सांगायचं झालं तर जर का 4 ते 10 लाखाच्या मध्ये
या सगळ्या घरांच्या किमती कमी झालेल्या आहेत. कोणाला 4-5 लाखाचा फायदा आहे, कोणाला 8-9 लाखाचा फायदा आहे. ॲव्हरेज काढलं तर 6-7 लाखाचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि 67,000 घरांना जेव्हा हा फायदा होतो, हा आकडा जर काढला तर 400-500 कोटीच्या घरात थेट फायदा जाणार आहे. आणि किती लोकांवर परिणाम, तर एका घरामध्ये जर का 3-4 लोक पकडली तर 67,000 घरांमध्ये 2.5-3-3.5 लाख लोकांच्या जीवनावर, नागरिकांच्या जीवनावर थेट निर्णय करणारा हा परिणाम करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे खरं तर एवढ्या लोकांच्या सदिच्छा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात तेव्हा पुढचं जीवन अधिक सुखकर होतं. शेवटी आमदारकी पक्षाने मला जेव्हा दिली तेव्हा अनेक दिग्गज मैदानात असताना विक्रांत पाटील सारखा सामान्य कार्यकर्ता आमदार कसा काय होऊ शकतो, याचं उत्तर देताना मी नेहमी सांगतो की या अशा सगळ्यांच्या अधिकच्या सदिच्छा इतरांपेक्षा माझ्या पारड्यात जास्त होत्या, म्हणून मी आमदार झालो. नाही तर रती महारथी तर होतेच ना. त्यामुळे या सदिच्छा कमावणं, या सदिच्छा जोडणं, अशी लोक जोडणं, हेच मिशन घेऊन आम्ही काम करतोय. आणि आज नाही करत, मी गेल्या 22 वर्षापासून करतोय. सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी 45 वर्षापासून करतायत. त्यामुळे हा प्रवास आणि हा प्रवाह असाच अखंडितपणे त्या ठिकाणी आम्ही अविरतपणे हा समाजसेवेचा वसा घेऊन काम करत राहू, एवढंच या निमित्तानं सांगतो. की सिडकोला आधुनिक सगळ्या विषयामध्ये अजगराची उपमा दिली तर ती चुकीची ठरणार नाही. वाईट वाटतं खरं हे बोलताना, पण दुर्दैवानं सरकारची जी काही सकारात्मक भूमिका असते ना, त्याला नेहमी गालबोट लावण्याची सिडकोचे हे अधिकारी प्रयत्न करतात. सिडको वाईट नाहीये, सिडको ही काही एक एंटिटी नाहीये, सिडको एक व्यवस्था आहे. त्यातले अधिकारी बदमाशी करतात आणि मग ते मुख्यमंत्र्याचं दृष्टिकोन, उपमुख्यमंत्री महोदयांचं विजन, याला गालबोट लावण्याचं काम. म्हणजे जर का आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पाहिजे की गोरगरीब जनतेला घरं द्यावी, त्यासाठी हे प्रोजेक्ट तयार केले. त्या ठिकाणी अटल सेतूनी मुंबईपासूनचं हे अंतर कमी केलं, जेणेकरून मुंबईमध्येच राहिल्यासारखं आमच्या या सगळ्या नागरिकांना वाटावं. 20 मिनिटात मुंबईला पोहोचेल अशा अंतरावर ही सगळी घरं तयार केली. मग जर का असं सगळं केल्यानंतर या घरांच्या किमती जर का आपण फुगवल्या, अवास्तव केल्या आणि अवाजवी केल्या, गरज नसताना, जे कमी किमती तुम्ही देऊ शकता, तुमचेच निर्णय, तुमचेच बोर्ड रेझोल्युशन आहे, पण ते ऐकायचे नाही आणि काहीतरी गुमराह करायचा आणि या किमती फुगवायच्या. मग तुम्ही धोरण काय प्रायव्हेट बिल्डरसाठी राबवता का? तुमच्या घरांच्या किमती फुगवून फायदा काय प्रायव्हेट बिल्डरला व्हावा असं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे का? असे प्रश्न तयार व्हायला, शंका उपस्थित व्हायला जागा आहे. हे प्रश्न मी उपस्थित केले आणि मग जेव्हा सिडकोचेच निर्णय सिडकोच्या समोर दाखवले, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, तेव्हा मात्र सरकारचे डोळे उघडले आणि सिडकोचे अधिकारी कसं गुमराह करतायत हे त्यांना जाणवलं. आणि मग मात्र त्यांचे वाभाडे काढण्याचं काम सरकार म्हणून त्यांनी केलं आणि त्यामुळे हे यश पदरात पडू शकलं. याची समरी काय आहे तर सरकारला जनतेचं कल्याण करायचं, त्यांचे अश्रू पुसायचे, पण जर काही झारीतले शुक्राचार्य असे मिठाचे खडे टाकणार असतील तर असा विक्रांत पाटील कायम रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील, एवढंच आणि सर सिडकोचे अनेक प्रश्न आहे. म्हणजे 12.5%, 22%, आता नैनाच्या माध्यमातून 40% असे अनेक मॉडेल सिडकोने आणले. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्यात बऱ्याच प्रकारची बदमाशी केलेली आहे. गरजेपोटी घरांचाही विषय मी त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्यात न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी आता सिडकोनी घरावर जागांवरती शिक्के मारलेत आणि त्या ठिकाणी जागा घेत पण नाही आणि जागा मोकळी करत नाही, आम्हालाही डेव्हलप करू देत नाही. हा जो काही प्रश्न आहे अनेक गावांचा तो मी मांडला. 450 हेक्टर म्हणजे 1100 एकरपेक्षा जास्त जमीन डिनोटिफाईड करण्याचं काम आपण केलं. त्यामुळे अनेक विषय आपण करतोय आणि शेवटी हे सरकार कोणा ऐरागैराचं सरकार नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री हे विकास पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे जनतेचं कल्याण हे अंतिम आहे, या लाईनवर काम करणारे आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे असे विषय जेव्हा येतात तेव्हा मुख्यमंत्री महोदय त्यासाठी सकारात्मक असतात. त्यामुळे सिडकोला जी भाषा समजते, त्या अधिकाऱ्यांनी जी भाषा समजते ती आम्ही बोलू. आम्ही तर प्रेमानेच नेहमी बोलतो, प्रेमाने बोलून नसेल समजत, ती जी भाषा जनकल्याणासाठी बोलावी लागेल ती बोलण्याची आमची नेहमीच तयारी. कसं आहे, अधिकारी पारदर्शक आणि अपारदर्शक असं आपण मोजमाप त्याला लावू शकत नाही. खरं तर सरकारचं विजन ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी वागणं गरजेचं असतं. यापूर्वी जी काही सरकार होती त्या सरकारांचा दृष्टिकोन भ्रष्ट होता, त्यामुळे अधिकाऱ्यांनी भ्रष्ट वागणं मी समजू शकतो. आता जेव्हा देवाभाऊंचं सरकार आलं, बऱ्याच अंशी महाराष्ट्रातल्या अनेक खात्यांमध्ये हा बदल झालेला आणि त्यांना माहिती आहे की देवाभाऊ नो कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेत काम करतात, जनकल्याणात नो कॉम्प्रोमाइज. त्यामुळे हे बऱ्यापैकी सुधारलेलं आहे. पण जेव्हा सिडको सारखे अधिकारी एखाद्या प्रोजेक्टवरती अशा पद्धतीनं निगेटिव्ह पद्धतीनं पुढे जातात आणि त्यात त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असतो, तेव्हा त्यावेळेला केस टू केस बेसवर जेव्हा चुकलंय तेव्हा त्या ठिकाणी आसूड ओढणं हे गरजेचं असतं. एकदाच सांगितलं आणि अधिकाऱ्यांचं शुद्धीकरण केलं आणि अधिकारी चांगले वागायला लागले, हे घडायचं असतं तर पूर्वीच घडलं असतं. ती मानसिकता आहे, त्या मानसिकतेला बदलणं हे काही तुम्हाला शक्य नसतं. ती जेव्हा तो विषय समोर येईल त्यावेळेलाच ते ठोकून काढावं लागतं. अनेक वेळेला विनंतीने विषय सुटतात. सिडकोचे असेही काही विषय आहेत ना की जे विनंतीने सुटले, पण असे काही विषय आहेत की जे जटिल झाले होते, क्रिटिकल झाले होते, त्यासाठी वेगवेगळे मार्ग आम्हाला अवलंबावे लागले. ते आम्ही केलं.
पण याचा अर्थ एवढाच आहे की जनतेचं कल्याण करण्यासाठी जे काही करावं लागेल, मग सिडको असेल, आमच्याकडे आता MMRD अथॉरिटी आहे, MSRDC आहे, MJP आहे, पनवेल महापालिका आहे, जे कुठल्या अथॉरिटी असतील हे सगळे आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आहेत. हे कधी कधी अधिकारी विसरतात, आमच्यासारखे कोणीतरी ते लक्षात आणून द्यावं लागतं. ते आम्ही वेळोवेळी लक्षात आणून देऊ आणि जनतेचे अश्रू पुसण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू. सर पण त्याच्या बाजूला असलेला नयनाचा प्रोजेक्ट हा अजून पुढे सरकत नाही, हा विषय मी प्रामुख्याने आणि सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की 12,500 एकरवरती हा प्रोजेक्ट आपण करताय. जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते 150-200 एकरवरती आहेत की ज्या, आणि ते पण प्रश्न का तयार झाले तर सिडकोनी 2013 नयना आल्यापासून आतापर्यंत एक वीटही लावण्याचं काम केलं नाही. मग तुमच्या नकारात्मक पद्धतीमुळे, कार्यशैलीमुळे हे सगळे प्रश्न उभे राहिलेत. मग आता त्या ठिकाणी जर बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्या जशाही उभ्या राहिल्या, तर त्या वादात न पडता त्यांना धोरण तयार करून UDCPR मध्ये जे काही तरतुदी आहे त्याचा उपयोग करून जर का आपण त्यांना रिलॅक्सेशन केलं आणि त्यांना कंजेस्टेड झोन जाहीर केलं आणि त्या तरतुदी त्यांना लागू केल्या तर त्यांचंही कल्याण होईल, त्यांची घरं वाचतील, लोक राहायला आले त्यांचंही कल्याण होऊन जाईल. आणि जे काही उर्वरित तुम्ही 12,500 एकर जागा तुमच्याकडे, त्यातली 12,000 एकर जागा शिल्लक राहते, तिथे जर तुम्ही काम चालू केलं तर तो प्रोजेक्ट गतीनं पुढे जाईल. पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना ते करायचं नव्हतं, त्यांना आडकाठी करून उगाच नाही ते अवघड गणित पहिले सोडवायचं होतं. त्यामुळे मी जेव्हा हे विषय मांडले तेव्हा तुम्ही बघाल की यात सकारात्मक बदल झाला. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं, ते घ्यायला सुरुवात झाली आणि एक एक गाव व्यवस्थित करत करत ते पुढे जाणं सुरू झालं. नांदगावपासून सुरुवात झाली, उसरलीचं यशस्वी झालं, देवत यशस्वी झालं, आता विचुंब्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते लोक ग्रामस्थांशी चर्चा करतायत. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या प्रश्नांना समाधान करून त्या ठिकाणी आता नयना पुढे चालले. हे घडत नव्हतं ना, हे घडायला लागलं. हे त्या ठिकाणी ठोकून आपण विषय मांडला म्हणून हे घडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळे प्रश्न सुटत आहेत. आणि आता फक्त अडचण ही आहे, गतीची अडचण आहे, स्पीड. हा स्पीड वाढला तर प्रोजेक्ट पुढे जाईल. त्यामुळे आता पुढच्या बैठका आम्ही नयना बरोबर घेतोय, त्यात स्पीड वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. दादा न्याय त्यातल्या 24 तासापैकी 18-19 तास जे काही आपण काम करू शकतो, जी काही आपली क्षमता आहे ती पूर्णच्या पूर्ण जनकल्याणासाठी वापरणं, यासाठी काम करणार आम्ही कार्यकर्ते. त्यामुळे जे प्रश्न येतील त्या प्रश्नांना न्याय मिळवून देणं, मग ते आमचे प्रकल्पग्रस्तांचे असतील, ते आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचे असतील, युवा शक्तीला मजबूत करून त्या ठिकाणी समोर नेण्याचे विषय असतील, तिसरी मुंबई या ठिकाणी येते त्या माध्यमातून आमच्या युवांसाठी काय संधी उपलब्ध होऊ शकतील त्याचा विषय असेल, इथे देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून एज्युसिटी, मेडिसिटी, अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज येतात, त्या माध्यमातून काय ऑपॉर्च्युनिटी तयार होऊ शकतील हा विषय असेल. त्यामुळे या भागामध्ये आमच्या युवा, महिला, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी पूर्ण वेळ, पार्ट टाइम नाही, पूर्ण वेळ कटिबद्ध असणारा मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. अनेक विषय सुटतील, काही विषयांना अडचणी येऊ शकतील, पण प्रयत्न मात्र प्रामाणिक राहील, 100% क्लिअर राहील. आत एक बाहेर एक असे धंदे कधीही होणार नाहीत, एवढंच मी छातीठोकपणे सांगू शकतो.